स्टेजवर आल्यानंतर एक काही लोक इथं नगरसेवक आहेत ज्यांना त्यांना बोलताना सुद्धा हात पाय थरथर कापत होते, ते आज मुक्तपणे मोकळा संचार करून असे ते वक्त्यासारखे बोलायला लागलेले आहेत. आणि पूर्णपणे आज फक्त बोलण्याचे भाग नाही, तर नायकवडे सरांनी जी ध्यान ठेवलं आहे की मला फक्त आयुष्यामध्ये पैसा नाही कमवायचं, तर जे मी माझ्या आयुष्यामध्ये वक्ता होण्यासाठी मला जो संघर्ष करावा लागला आहे, माझ्या मराठी बांधवांना ते होता कामा नये. मराठी माणसांना सगळ्यात जास्त सोयीस्करप्रमाणे आणि सोप्या भाषेमध्ये मला कसं मराठी माणसापर्यंत शिवभक्तांची मराठी माणसांची वक्ते कशी निर्माण करता येतील. आणि मी म्हणतो खरंच मी नायकवडे सरांचे आभार आहे. फक्त भाषणाची कला शिकवण्यात अवगत नाही आहेत, तर सरांनी या ठिकाणी आज विले आहेत या लोणावळ्या ठिकाणी, या विलेमध्ये प्रशिक्षण ठेवलं होतं. सर्वसामान्य माणसाला परवडेल ह्या दरामध्ये सरांनी ठेवलेलं आहे. जो तुम्हाला त्यांचे पॅकेज आहेत जे परवडतील ते पॅकेज तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम प्रकारचं घरगुती जेवण, जे आपण इतरत्र जर बघायला गेलं तर इतर आपण जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला जेवण भेटत नाही, त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं राहण्याची सोय होत नाही. या ठिकाणी पूर्णपणे राहण्याची सोय व्यवस्थित आहे, गरम पाणी आहे, गार पाणी आहे, तुम्हाला पूर्ण प्रशस्त अशी पूर्णपणे जातीनं सरांची पूर्ण टीम तुमच्याकडं तुम्हाला हवं नाही. चहापासून सगळ्या गोष्टी, जसं आपण पाहुण्यांच्या लग्नामध्ये गेल्यानंतर जसं घरगुती पाहुणचार जसं केलं जातो, सरांची तीच धारणा आहे, तीच भूमिका आहे की माझी लोकं जी माझ्याकडे खाली शिकायला येत नाहीत, तर ते अतिथी देवो भव जर कुठे असावं तर सराच्या रूपात ते पाहायला भेटलं. गुरु शिष्य घडवताना मी बऱ्याच गुरूंना पाहिलं, पण जसा एखादा कलाकार एक एक दगडाच्या छडणीवर दगडावर छडणी मारून जशी मूर्ती घडवण्याचं काम करतं, तसे या नायकवडे सरांनी एक एक मुद्दे सांगून, सविस्तर मुद्दे सांगून त्या प्रवक्त्याला घडवायचं काम जर नायकवडे सर करत असतील तर खरंच मी भाग्य समजतो. अशा गुरूंपुढे आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटलं. आणि इथून पुढे महाराष्ट्रभर त्यांच्या माध्यमातून बरेच धनाजी संतांचे असे मावळे घडतील. आमचे ते सरसेनापती आहेत. अशा सरसेनापतीला माझा मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.